तर पुण्यात कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल आज येणं अपेक्षित आहे। अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलंय की नाही हे या अहवालातून स्पष्ट होणार आहे। तसंच अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। दुसऱ्या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला जयेश बोनकरलाही ताब्यात घेण्यात आलंय। त्याला सुद्धा आज कोर्टात हजर केलं जाईल। माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून घेणार आहोत। निलेश, एकतर धक्कादायक या सगळ्यातली बाब समोर येते ती म्हणजे जो आरोपी मुलगा आहे त्याच्या आजोबांचं कनेक्शन हे थेट अंडरवर्ल्डशी असल्याचं समोर येतं एका प्रकरणातून। त्याबाबत काय नेमक्या प्रतिक्रिया आता उमटतायत आणि दुसरीकडे आज कोर्टात हजर केलं जाणाऱ्या आरोपींना काय अधिकची माहिती? नक्कीच श्रुती, यात सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आता या प्रकरणामध्ये जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला पुन्हा कोर्टात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हजर करण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे, कारण दारू पिल्यामुळं पुन्हा एकदा त्याच्यावर 185 नुसार गुन्हा दाखल होत आहे। दारू पिल्याचं त्याच्या समोर येत आहे, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल। खरं तर त्याच्यावर 304 नुसार गुन्हा दाखल केला होता सदोष मनुष्य वधाचा, मात्र आता त्या कलमानुसार आता पुन्हा अजून एक कलम त्यात ऍड होत आहे। अल्पवयीन असल्यामुळे त्याला काल जामीन मंजूर झाला होता, मात्र आता कदाचित त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। 185 नुसार त्याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल होत आहे। खरं तर अग्रवाल कुटुंबांचं अंडरवर्ल्डशी कनेक्ट असल्याचंही आता पुण्यात समोर येत आहे। मुंबईनंतर आता पुण्यामध्येही अग्रवाल आहेत, त्यांचे पार्टनर अजय भोसले यांच्यावर काही वर्षापूर्वी फायरिंग केल्याचं समोर आलं होतं आणि त्यानुसार त्यांच्यावर त्यांनी बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता। आणि हे जे फायरिंग झालं होतं हे छोटा राजनच्या माध्यमातून करण्यात आल्याचं आता उघड झालेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकारामध्ये अग्रवाल फॅमिली हे छोटा राजनच्या सोबत असल्याचं समोर येत आहे। आणि आज विशाल अग्रवालला दुपारी 2 वाजता शिवाजीनगर न्यायालयात हजर करतील। मात्र या सगळ्यात आधी विशाल अग्रवालला 11च्या सुमारास घटनास्थळी नेणार असल्याची माहिती मिळत आहे। संपूर्ण जो प्रकार कसा घडला हे त्याला दाखवण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून आपल्याला माहिती मिळत आहे। आता हे सगळं प्रकरण आता कोर्टात गेलेलं आहे, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता अल्पवयीन मुलगा आहे त्याच्यात गुन्ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नक्कीच हे सगळे दिवसभरातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।